नमस्कार ट्रेडर्स. इंडेक्स व्ह्यू 12 ऑगस्ट 2024साठी म्हणजे सोमवारसाठी. निफ्टीमध्ये जर बघितलं तर निफ्टीचा जो परवा आहे लागलेला 24,420 जोपर्यंत क्रॉस होणार नाही तोपर्यंत नवीन तेजी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे 24,420 क्रॉस झाल्यानंतरच मी कॉलमध्ये एंटर करेन. आणि पुट साईड जर एंटर करायची असेल तर 24,310 म्हणजे बी प्रिसाईज 24,300 ब्रेकडाऊन दिला आणि तिथं सस्टेन झाला तर मग आपल्याला 24,190 पर्यंतचे टार्गेटसुद्धा मिळू शकतील. त्यामुळं उद्याची जी इम्पॉर्टंट लेवल निफ्टीमध्ये आहे ती 24,300 ही आहे. 24,300 ते 310च्या वर बाय पोझिशनला आणि 24,300च्या खाली पुट घेणार म्हणजे सेल पोझिशन. त्यामुळं 24,300 तो ओपन कुठं होते त्याला फार महत्त्व आहे. समजा 24,310च्या वर ओपन झाला तर एक 20 पॉईंटचा स्टॉप लॉस टाकून कॉल साईडचा ट्रेड घ्यायला हरकत नाही. 24,420 पर्यंत जी माझी टार्गेट असू शकतील. आणि समजा 24,300च्या खाली ओपन झाला तर 24,320चा स्टॉप लॉस टाकून 24,190 पर्यंतची टार्गेटसाठी मी प्रयत्न करणार. हा माझा उद्याचा प्लॅन असेल. आता बऱ्याच न्यूज मार्केटमध्ये आहेत त्यामुळे मार्केट किती गॅप अप होते आणि किती गॅप डाऊन होते याच्यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळं जर खूपच मोठं गॅप अप किंवा खूपच मोठं गॅप डाऊन झालं तर मात्र त्यावेळीची प्राईस ॲक्शन बघून निर्णय घ्यायला लागेल. बँक निफ्टीचा व्ह्यू जर बघितला तर बँक निफ्टीला 50,400 ॲक्च्युली 50,300 ही इम्पॉर्टंट लेवल आहे. 50,300 पर्यंत जर मार्केट ओपन झालं तर पुन्हा एकदा बाय करायची संधी मिळू शकते. 50 पॉईंटचा स्टॉप लॉस टाकून मी पुन्हा एकदा ट्राय करेन. 50,300च्या वर जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत मी बाईंग साईडलाच जाणार. 50,300च्या खाली बी प्रिसाईज 50,290 50,290च्या खाली जर ओपन झालं किंवा खाली सस्टेन झालं किंवा वर ओपन होऊन 50,290 जरी ब्रेकडाऊन दिला तरीसुद्धा मी पुट साईडला जाईन. त्यावेळी माझे टार्गेट 49,960 पर्यंत असू शकतात. त्यामुळं सोमवारचा जर विचार केला तर माझं जे लक्ष आहे ते 50,300 लेवलकडेच असेल. 50,300 जोपर्यंत ब्रेकडाऊन देत नाही तोपर्यंत मी पुट साईडला जाणार नाही. आणि 50,410च्या वर जोपर्यंत आहे तोपर्यंत मी कॉल साईडलाच जाणार. आता गॅपअपच झाला तर 50,750च्या आसपास, कारण ते आपलं पहिलं टार्गेट आहे 50,750. तर 50,750 पर्यंत जर रिव्हर्सल कॅन्डल आली मार्केट पुन्हा तिथनं खाली यायला लागलेलं दिसायला लागलं तर मी पुन्हा एकदा पुटचा ट्राय करेन. आणि मग त्यावेळी पुन्हा माझी टार्गेट 50,410 असतील. त्यामुळे 50,300 ते 50,400 म्हणजे बी प्रिसाईज 50,290 ते 50,410 या लेवलमध्ये जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत मी कुठलाही ट्रेड घेणार नाही, वाढ बघणार मी. 50,410च्या वर कॉलचा ट्रेड, 50,290च्या खाली पुटचा ट्रेड असा माझा प्लॅन असेल. फिन निफ्टीचा व्ह्यू सोमवारसाठी बघितला तर फिन निफ्टीमध्ये जोपर्यंत मार्केट 22,900 आणि 23,070च्या मध्ये आहे तोपर्यंत मार्केट रेंज बाउंड राहण्याची शक्यता आहे. म्हणजे 23,900च्या वर जोपर्यंत आहे तोपर्यंत मी कॉल साईडची पोझिशन घेण्याचा प्रयत्न करेन आणि माझं टार्गेट जाईल 23,070 पर्यंत असेल. 23,070 जोपर्यंत क्रॉस करून त्याच्यावर 5 मिनिटाची कॅन्डल सस्टेन होत नाही तोपर्यंत मी मोठी तेजीसाठी कॉलचा ट्रेड घेणार नाही. त्यामुळे 23,070 क्रॉस केल्यानंतर मात्र मी कॉलचा ट्रेड घेईन. आणि 22,900च्या जवळपास जर आला आणि तिथनं रिव्हर्सल कॅन्डल देऊन वर चालला तर एक कॉलचा ट्रेड घेईन. पण 22,900 जर ब्रेकडाऊन दिला इथं तर 22,900 ब्रेकडाऊन दिल्यानंतर छोटं आहे टार्गेट 22,850 ते 22,800च्या पर्यंत येऊ शकतं. तिथं एक पुढचा ट्रेड मी ट्राय करेन. पण जोपर्यंत 22,900च्या वर आहे तोपर्यंत कॉलचंच. शक्यतो फिन निफ्टीमध्ये पुढचा ट्राय मी करणार नाही, कॉल साईडलाच बसण्याचा प्रयत्न करेन. सर्व ट्रेडर्सना एक विनंती आहे की हा व्हिडिओ आणि यातील कंटेंट जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओ जरूर लाईक करावा, चॅनल सबस्क्राईब करावं आणि जास्तीत जास्त जणांना हे शेअर करावं. जर जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स वाढले, जास्तीत जास्त लाईक मला आले तर रोज असे व्हिडिओ करण्यासाठी मला प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद. अजून एक सूचना, मी सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्ट नाही. मी हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला आहे. त्यामुळं हा व्हिडिओ बघून जर कोणी ट्रेड घेतला आणि त्याचा फायदा किंवा नुकसान काही झालं तर त्याला मी किंवा माझं चॅनल अजिबात जबाबदार असणार नाही. आपण आपल्या फायनान्शियल कन्सल्टंटशी संपर्क साधावा, आपली सतत विवेक बुद्धी वापरावी आणि आपल्या जबाबदारीवरच ट्रेड घ्यावा ही नम्र विनंती.